वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, आज आपण मनाचे श्लोक यामधील श्लोक क्रमांक 118 पाहणार आहोत. गजेंद्रो महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावताहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतो हो, या श्लोकामध्ये गजेंद्रची कथा आलेली आहे. ही कथा आपण पहिलं पाहूया. गजेंद्र हा त्रिकूट पर्वतातील एका घनदाट जंगलात गजेंद्र नावाचा एक महाकाय आणि बलाढ्य हत्ती राहत होता. तो त्या जंगलातील सर्व हत्तीचा राजा होता. त्याच्याकडे अथांग शारीरिक शक्ती होती आणि त्याचा जंगलात मोठा दरारा होता. एक दिवस गजेंद्र आपल्या परिवारासह एका मोठ्या सरोवरात जलक्रीडा करण्यासाठी गेला. सर्व हत्ती आनंदात होते. त्यातच सरोवरात एक महाकाय मगर राहत होती. त्या मगरीने अचानक पाण्याचा फायदा घेऊन गजेंद्रचा पाय पकडला. गजेंद्रला आपल्या शक्तीचा गर्व होता. त्याने विचार केला की मी इतका बलवान आहे, या मगरीला मी एका झटक्यात बाहेर ओढीन. मगरीने पाय ओढायला सुरुवात केली आणि गजेंद्राने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, पण पाय काय सुटला नाही. सुरुवातीला गजेंद्रच्या हत्तीनी आणि पिल्लांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. सर्व परिवार जे होते, सगळे सोयरे तिथले, त्याचे मित्र, त्यांनी त्या गजेंद्रची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण पाय काय मगरीच्या घट्ट जबड्यातून निघाला नाही. गजेंद्र प्रयत्न करत राहील, पण पाय काय निघाला नाही. सर्व नातेवाईक मित्र त्याला सोडून निघून गेले. शेवटी गजेंद्र पार थकून गेला. त्याचे शरीर क्षीण झाले. मगर बलाढ्य असल्यामुळे मगरीची ताकद वाढत होती आणि गजेंद्रची ताकद संपत चालली होती. जेव्हा गजेंद्रचा स्वतःचा शक्तीचा ऱ्हास व्हायला लागला, शक्ती संपून झाली, परिवाराचा आणि वैभवाचा अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. तेव्हा त्याला जाणीव झाली की आता मला साक्षात भगवंताशिवाय, परमेश्वराशिवाय कोणीही वाचू शकत नाही. गजेंद्रने सरोवरातील एक कमळाचे फूल आपल्या सोंडाने तोडले आणि ते आकाशाच्या दिशेने देवाच्या चरणी अर्पण केले आणि अत्यंत आर्त स्वरात भगवंताचा धावा करू लागले. त्याची ती आर्त हाक ऐकून वैकुंठात बसलेले नारायण व्याकुळ झाले आणि ते धावत येऊन गजेंद्रची सुटका केली. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे त्याने गरुडाचीही न वाट पाहता सरळ उडी घेतली आणि सुदर्शन चक्राने मगरीचे तोंड फोडून गजेंद्रला मुक्त केले. म्हणजे आपण जेव्हा ईश्वराला शरण जातो तेव्हा भगवंत आपल्याला
सहाय्य करायला येतातच. गजेंद्रो महासंकटी वास पाहे. गजेंद्र जो हा हत्ती होता, जेव्हा नदीमध्ये एका महाकाय मगरीने त्याला पकडल्यामुळे अत्यंत मोठ्या संकटामध्ये सापडला आणि असहाय्य झाला होता. देवाकडे पाहू लागला, देवाचा धावा करू लागला. तया कारणे श्री हरी धावताहे. त्यामुळे भगवंत स्वतः त्याला वाचवण्यासाठी त्याची अर्थ हाक जी होती, त्या हाकेमुळे भगवंत त्याच्या रक्षणासाठी वैकुंठातून वेगाने धावून आले. उडी घातली जाहला जीवदानी. देवानी उडी घातली त्याला वाचवण्यासाठी आणि मगरीचा वध केला आणि गजेंद्रला त्या संकटातून वाचून जीवदान दिले. शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपला भक्त कोणत्याही संकटात असला तरी त्या संकटातून त्याची सोडवणूक करण्यासाठी भगवंत येतात. परमेश्वर त्यांची कधीही उपेक्षा करत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही, कारण का तो भगवंताचा भक्त असतो. याचा भावार्थ या श्लोकाचा आपल्याला असं सांगता येईल, जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या बुद्धीवर, आपल्या संपत्तीवर, आपल्या शक्तीवर गर्व करतो ना, तोपर्यंत भगवंत फक्त लांबून पाहतात. आणि जेव्हा माणूस मी काहीच नाही, जे आहे ते तूच आहेस या भावनेने संपूर्ण शरणागती पत्करतो, तेव्हा देव एका क्षणाचाही विलंब न करता पण जेव्हा माणूस मी काहीच नाही, भगवंत सर्वस्व आहे हे जाणतो आणि संपूर्ण शरीराने मनाने भगवंताला शरण जातो, तेव्हा भगवंत एका क्षणाचाही विचार न करता आपल्या भक्ताला मदत करण्यासाठी, संकटातून सोडवण्यासाठी धावून येतात. जिथे मीपणाचा अंत व्हायला पाहिजे आणि आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. जसं गजेंद्राने गेला होता. शिकून भगवंत काय आहे, श्रीहरीचे धावणे आणि उडी मारणे. म्हणजे भगवंत वाट न पाहता धावून येतात आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी. श्रीहरी कारणे धावणे, म्हणजे काय कारण आहे, कोण आहे, मला कशासाठी बोलवत आहे भक्त, याचा इतकिंचितही न विचार करता म्हणजे भगवंत धावून येतात. भगवंतांना आपण विश्वास ठेवला पाहिजे, अथांग प्रेम असलं पाहिजे भगवंताविषयी आपल्याकडे, आणि तितकी आर्त मनापासून भगवंताकडे आपली भावना पोचली पाहिजे. तेव्हाच भगवंत आपल्याला प्रसन्न होतात आणि संकटातून वाचवतात. आपल्या आयुष्यातही आपल्याला बरेच अडचणी येतात, तेव्हा आपण ईश्वराची प्रार्थना करतो, भगवंताची प्रार्थना करतो, तेव्हा नक्कीच आपल्याला ईश्वर मार्ग दाखवतो. भगवंत साक्षात येऊ दे नाहीतर न येऊ दे, पण मनुष्याच्या रूपाने कोणतरी आपल्याला मदत करायला येतोच. तो ईश्वराने पाठवलेला अंशच असतो, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जेव्हा षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे आहेत ना, या कथेतील ती मगर आहे. आपल्या कामामुळे, क्रोधामुळे, लोभामुळे, आपल्या मोहामुळे आपण त्याच्यामध्ये जखडून पकडलेले आहे.
त्या मगरीनं आपल्याला त्या संसारामध्ये जे पाणी आहे ते पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये संसारामध्ये या सगळ्या काम क्रोध मोह लोभ मद मत्सराने आपल्याला मगरीप्रमाणे जकडून ठेवलेलं आहे या संसारामध्ये आणि आपण बुडून जात आहोत. तेव्हा यातून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर केवळ ईश्वरच यातून आपल्याला मार्ग दाखवू शकतो आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतो. आपण बघतो आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, ताणतणावाच्या युगामध्ये प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या संकटात अडकला आहे म्हणजे मगरीने त्याला जकडून ठेवलं आहे. त्याचे ताण असेल, तणाव असेल, आजारपण असेल, आर्थिक अडचणी असतील, हे जे आहे ना, ही संसार रूपी मगर आहे आणि ह्या मगरीने ना मनुष्याला जकडून ठेवलेलं आहे. आणि मग यातून आपल्याला सुटका आपले पाहुणे रावळे मित्र मैत्रिणी कोणी नाही करू शकत. यातून जर आपल्याला सुटका हवी असेल तर ईश्वर भक्ती, ईश्वर प्रेम हे असेल तरच आपण यातून सुटू शकतो. म्हणजे आज आपण पाहतो प्रत्येक माणसाला किती अडचणी आहेत, किती तो ताणामध्ये आहे, किती तणावामध्ये आहे, मानसिक अडचणीमध्ये आहे. यातून जर त्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडेही गजेंद्रसारखा दृढ विश्वास आणि संपूर्ण शरणागती असली पाहिजे. तेव्हाच आपल्याला भगवंत सहाय्य करू शकतो. अंतःकरणापासून नामस्मरण केले पाहिजे, तरच तो चक्रपाणी आजही आपल्याला भेटीला, आपल्या मदतीला धावून येतो. हे आपल्याला कळत नाही की भगवंत कुठल्या रूपेने कशा पद्धतीने आपल्याला सहाय्य करेल. त्यासाठी आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, अनन्यसाधारणपणे भगवंताला शरण गेले पाहिजे. रामदास स्वामी या श्लोकातून तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, आणि ती खात्री देत आहेत की तुम्ही जर ईश्वराची भक्ती केली, ईश्वराला अनन्यसाधारणपणे शरण गेलात, तर तो आपल्याला या संकटातून, या संसारातून मुक्त करणारा तोच एक कैवारी आहे. संकट कितीही मोठे असू द्या, आपली हाक, आपली भाव, आपली भक्ती असेल तर आपल्याला कितीही मोठ्या संकटातून तो आपल्याला बाहेर काढतो. कारण का तारणारा तोच आहे, मारणारा तोच आहे, जगवणारा तोच आहे, वाचवणारा तोच आहे. सर्वस्व आपण त्याला अर्पण केलं पाहिजे. या श्लोकातून समर्थ आपल्याला हा संदेश देऊ इच्छितात की आपण भगवंताला सर्वस्व समर्पण केलं पाहिजे. एक संत मीराबाई यांचं एक पद आहे, हरी आप हसे हरी हरो जनकी, हरी आप हरो जनरी भीर, द्रौपदी लाज राखी आप बढ़ायो चीर, भगत कारण रूप नरहरी, धरियो आप शरीर, बढ़तो गजराज राख्यो काटी कुंजर पीर, दासी मीरा लाल गिरीधर, हरो महारी भीर, हरो महारी भीर. म्हणजे संत मीराबाई सुद्धा या पदामध्ये सांगते की आपण द्रौपदीची लाज राखली, आपण भक्त प्रल्हादासाठी नर आणि हरी चे रूप धरून त्याला सहाय्य केलं, त्याला वाचवलं. बुडतो गजराज राख्यो, बुडतो गजराज राख्यो काटी कुंजर पीर. म्हणजे इथे सुद्धा जो गजराज होता, गजेंद्र, त्याला वाचवण्यासाठीही तुम्ही आलात आणि त्याला सहाय्य केलं. दासी मीरा लाल गिरीधर, हरो महारी भीर. मलाही तुम्ही सहाय्य करा, या संसारातून, या भयातून
मलाही मुक्त करा, असं मीराबाईचं सुद्धा हे छान पद आहे. गजेंद्रो महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावताहे. उडी घातली झाला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. हाच या श्लोकाचा भावार्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.